आणि वास्तुशास्त्राचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. आणि ज्या काही वास्तू दोष उपयोगी वस्तू असतात, म्हणजे उदाहरणार्थ सफेद कापूर असेल किंवा काळा कापूर असेल किंवा अगरबत्ती असेल, धूप असेल, याचं उत्पादन ते स्वतः करतात. आपण त्यांच्या या कामाबद्दल आणि त्यांच्या या सगळ्या प्रवासाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. अमितजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. मला सांगा, आता नुकताच गणेश उत्सव पार पडला आहे आणि आता सध्या नवरात्रीचे दिवस आहेत, तर मग आणि आता येत्या काळात दिवाळीसुद्धा येऊ घातलेली आहे, तर मग दिवाळीमध्ये असेल, या सणासुदीच्या काळामध्ये सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहण्यासाठी नेमके उपाय काय काय आहेत? सर, हा प्रश्न जो तुमचा पहिला आला, सगळ्या सामान्य माणसांना पडणाराच प्रश्न आहे की आता दिवाळी, नवरात्र हे सगळे सण येतात आणि काही ना काही दोष घरामध्ये असतात, मग त्याचं निरसन कसं करायचं, हा प्रश्न सर्वांना पडलेला असतो. त्यासाठी उपाय फार प्रभावी आहेत, जे बाबाही 53 वर्ष सगळ्यांना देत आलेत, मीही देतोय. म्हणजे सोपे उपाय आपण करू शकतो. उदाहरणार्थ नवरात्रामध्ये होम केला जातो, ते प्रत्येकाने करावा. तर फार फरक पडतो घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होण्यासाठी. महत्वाचं आहे होम करणं. जर तुम्ही करू शकला नाहीत तर इतर ठिकाणी देखील होम होत असतो. त्याच्यात विभूती तुम्ही घ्यावी, गोमूत्रामध्ये ते मिक्स करावी आणि महिन्यातनं किंबहुना एकदा तरी ते घरभर शिंपडायचं. पॉझिटिव्ह ऊर्जा आलीच पाहिजे. त्याच्यानंतर दिवाळी येते. तर दिवाळीमध्ये पैशा संदर्भातले फार महत्त्वाचे उपाय केले जातात. तर एक फार महत्त्वाचा उपाय सांगतोय दिवाळीसाठी. तो म्हणजे लाल चुंदरी घ्यायची, महालक्ष्मीच्या पायाशी ती अर्पण करावी आणि ती परत ती घ्यावी. त्याच्यामध्ये कुंकू देखील येईल. त्याच्यामध्ये थोडे पैसे ठेवावे आणि आपल्या तिजोरीत ठेवावी. नवरात्र आणि दिवाळी ह्या संदर्भातले असे सोपे उपाय आपण आरामात करू शकतात. बरोबर. जेणेकरून तुमच्या घरातले दोष, तो वास्तुदोष कुठलाही असो किंवा पैशा संदर्भातली काही चणचण असो, ही बरीचशी कमी व्हायला मदत होते. आणि हे उपाय जे आहेत ते आत्ताचे नाही आहेत. आम्ही गेले 53 वर्ष बाबा आणि मी गेले 23 वर्ष हे बऱ्याच जणांना दिलेत आणि त्यांचा सुंदर अनुभव बऱ्याच लोकांना आला आणि तोच मी तुम्हाला आज सांगतोय. अच्छा, अजून एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो, म्हणजे जन्मपत्रिकेप्रमाणे शिक्षण आणि करिअर यांचा परस्पर संबंध काय असतो? आणि बहुतांश लोकांचं कसं असतं माहिती आहे का, की समजा आता करिअरमध्ये अपयश आलं, शिक्षणामध्ये मार्क कमी पडले, तर मग त्यांचे पालक काय असतात की आपापल्या मुलांना घेऊन अनेक उपाय करत असतात. तर काही अंशी जे पालकांचा ज्यांचा विश्वास असतो ते ज्योतिषशास्त्रावरती सुद्धा विश्वास ठेवून असतात. तर मग याचा परस्पर संबंध कसा असतो, म्हणजे काय असतं? ज्योतिषशास्त्र फार मदत करतं या संदर्भामध्ये. हा प्रश्न जो आहे पत्रिका आणि करिअर फार महत्वाचा, एकमेकांचा फार रिलेट आहे. करिअर आणि जे अभ्यास हे असा प्रश्न असेल तर दोन्ही सेपरेट बघायचे. कारण बरेच असे लोक आहेत की त्यांचं शिक्षण एका क्षेत्रामध्ये झालंय आणि करिअर एका क्षेत्रामध्ये होतंय. बरेच इंजिनियर असे आहेत की इंजिनियर झालेत पण करिअर एका क्षेत्रात झाले. बरेच डॉक्टर असे आहेत की त्यांचं एका क्षेत्रात शिक्षण झालंय आणि करिअर दुसऱ्या क्षेत्रात झालंय. असे बरेच उदाहरणं आजूबाजूला बघायला बघ. किंबहुना असं नाही की शिक्षण झाल्यामुळे करिअर लगेच स्टार्ट होऊ शकतं. शिक्षण झालं मग करिअरमध्ये सुद्धा अडथळे येऊ शकतात. माझ्याकडे क्लायंट दादर ऑफिसला आले होतं. आता हे दादर ऑफिस म्हणजे 2 ऑफिसेस आहेत, एक दादरला एक मुलुंडला आहे. दादरचं जे ऑफिस आहे ते 50 वर्षापासून जुनं आहे. आणि ते दादर ऑफिसला आले होते. तर त्यांनी आले होते क्लायंट, त्यांनी सांगितलं की सर माझा मुलगा MBA तर झालाय पण 2 वर्ष घरी आहे, काहीच होत नाही. डिग्री जी आहे त्याच्याबरोबरचे जे मित्र आहेत, सेम डिग्री, सेम कॉलेज, सेम मार्क्स, त्यांना आज जॉब व्यवस्थित, माझा मुलगा 2 वर्ष घरी आहे. असे हा प्रश्न फक्त त्या ह्यांचा नाही, असे बरेच लोक येतात माझ्याकडे की शिक्षण झाले पण करिअर होत नाही आहे. आणि नुसतं मुलं नाही तो, असे बरेच माणसं आहेत की नॉलेज आहे, सगळं आहे, पण ते तिथंच थांबलेत आणि मागच्या पुढे निघून जातात. मग ह्यावेळी आपल्याला ते बघायचं आहे तर एक्झॅक्टली काय, कशामुळे आपल्या नॉलेजला किंवा आपल्या जे एक्सपिरियन्स आहेत जे त्या क्षेत्रामध्ये जे आहेत त्याचं ग्रोथ का मिळत नाही आहे. मग हा जो इफेक्ट आहे तो ग्रहमानाचा अशुभचा तर नाही आहे पत्रिकेत. याच्यामधली नेमकी कारणं काय आहेत? त्याच्यामध्ये कारणं अशी म्हणजे की तुमचा जो महत्वाचा ग्रह आहे, जो ग्रोथ करणारा, तो गुरु आहे, तो पत्रिकेत बघायला लागेल. बघा, प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाचा कर्मग्रह असतो, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात त्या, तो ग्रह आपल्याला सपोर्ट करतोय का, त्याच्यामध्ये शक्ती आहे की नाही आहे, तो कुठल्या अवस्थेमध्ये आहे. नंतर तुम्ही ज्या बॅड पॅच मधनं चाललाय तेव्हा नेमकं पिरियडचं दशा कुठली, पत्रिकेची दशा कुठली चालू आहे, हे सगळं बघायला लागतं पत्रिकेमध्ये. ही जी कारणं आहेत
त्याच्यामुळे त्यांना ग्रोथ मिळत नाहीये. बरेच माझ्याकडे क्लायंट दिसतो, मी ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत ग्रोथ केली आहे आणि ह्या तारखेनंतर परत मी डाऊनफॉलवर आलो, परत मी 0 झालो. जो काळ होता त्यांचा ग्रोथ केला तो शुभ ग्रहाचा पिरियडचा काळ होता. आणि अशुभ ग्रहाचा काळ जेव्हा सुरू झाला तेव्हा परत ते डाऊनफॉल बघतात किंवा कर्जामध्ये जातात किंवा चालू बिझनेस बंद पडतो. अशा गोष्टी होतात. त्यामुळे जेव्हा आपण ते आधीच जर आपण काळजी घेतली तर आपण त्या गोष्टी नक्की थांबू शकतो. उदाहरणार्थ मला सांगायचं म्हटलं तर समजा कोविडमध्ये ज्यांनी लस घेतली, 2 व्यक्ती आहेत, ज्यांनी लस घेतली त्यांना कमी त्रास झाला आणि ज्यांनी नाही घेतली आहेत त्यांना जास्त होतो. मग ह्यांनी काय केलं की ऑलरेडी काळजी घेतली आहे की हे गोष्टी होणार आहेत, त्याचं आपल्याला संरक्षण केलं पाहिजे. पण ही पत्रिका बघून पुढे काय तुमचा कसा असणार आहे, केव्हा डाऊनफॉल असणार आहे, काय असणार आहे, हे सगळं आपल्याला पत्रिकेत बघता येतं. जसं आता तुम्ही म्हणालात करिअर आणि या सगळ्या शिक्षणाच्या ज्या काही गोष्टी असतात त्या पत्रिकांमधून बघता येतात. बहुतांश लोक काय करतात की ज्योतिषशास्त्राचा आधार हे फक्त जर लग्न जुळत नसतील किंवा काय म्हणतात त्याला की जर काहीतरी आपल्या म्हणजे आचरणामध्ये किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये काहीतरी गोष्टी निगेटिव्ह घडत आहेत किंवा मनासारखं कुठलं काही घडत नाही, लग्न जुळत नाही आहेत, पत्रिका जुळत नाही आहेत, तर मग अशासाठी काय उपाय आहेत? आणि कुठली अशी केस आठवते का की हे खूपच कॉम्प्लिकेटेड होती आणि नंतर मग अखेर ती केस म्हणजे चांगला अनुभव आला त्या क्लायंटला? माझ्याकडे बरेच केसेस की लग्न जुळत नाहीत की काय या गोष्टीवर बरेच माझ्याकडे केसेस आलेत की मग लग्न जुळत नाहीत त्या हिशोबाने. तर मग त्या हिशोबाने शुक्र एक महत्वाचा येतो परत, गुरु आणि शुक्र ह्याच्या संदर्भात. बरं, मी आता हा पहिला शो आपला करत नाही, म्हणजे अनेक शो झालेत. त्याच्यामध्ये एक माझा अजून एक शो होता लग्नाला विलंब म्हणून मी केला होता. बर, त्याच्यामध्ये अशी कारणं दिलीत, पूर्ण शो त्याच्यावर होता. लग्नाला विलंब, शुक्र आणि गुरु फार महत्वाचा आहे लग्नासंदर्भात. तो कसा आहे, काय आहे, कुठल्या अवस्थेत आहे, पत्रिकेत कसा आहे, हे सगळं आपल्याला चेक करायला लागतं. उदाहरणार्थ लग्न जुळत नाहीत याचं एक मेन कारण म्हणजे थोडक्यात म्हणजे मंगळ. लोक मंगळ म्हणून ओढत बसतात आणि विलंब होतो. अहो, मंगळ हा जो विषय आहे ना, मी स्वतः मांगलिक आहे. बर, सगळीकडे तेच सांगतो. माझी मिसेस नॉन मांगलिक आहे. असा काही धोका असतो का की बाबा जर आता समजा असं एक अंधश्रद्धा असते किंवा काय असेल तर मला माहित नाही की बाबा मुलीच्या पत्रिकेमध्ये मंगळ असेल तर मग मुलाच्या आयुष्याला किंवा मुलाच्या जीवाला धोका असतो, त्यामुळे फारशी लग्न खूप तुटलेली आहेत, तर मग याच्यावरती उपाय काय आहेत नेमके? पहिल्यांदा उपाय म्हणजे पहिल्यांदा पत्रिका चेक करा आणि चांगला ज्योतिषाकडून. नुसतं मंगळ बघितला ना की असं होत नाही की मी जिवंत आहे हो. काही उपाय नाही केलेत मी. 23 वर्षाली संसाराला मी मांगलिक आहे, मी ते मिसेस नॉन मांगलिक आहे. माझा जो मंगळ तो वृद्ध होता, त्याच्यामुळे शक्तीच नाही आहे. हे उदाहरण झालं एक. दुसरं उदाहरण सांगतो. माझी आई मांगलिक आहे, बर, बाबा नॉन मांगलिक आहेत. बर, ते पण त्यांचा आता 45 वर्षाचा जवळपास संसार चालू आहे. ते पण दोघंही जिवंतच येतो. नाही मग तुम्ही नाही कसं माहितीये का, अगदीच हे स्टेटमेंट नाकारता पण तुम्ही मंगळ चेक तर करा पत्रिकेमध्ये कसा आहे तो, कोणा बरोबर आहे, त्याच्यामध्ये शक्ती किती आहे, कोणाचा दृष्टी बरोबर आहे, हे सगळं चेक केल्यानंतर तुम्ही अनालाइज करा ना. बरोबर. म्हणून दिसला म्हणून तो झालाच आणि दोषच झाला असं होत नाही गोष्टी. मगाशी आपण परीक्षांसंदर्भातला आपण बोलत होतो. अजून एक मुद्दा असा आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये यश येणार आहे की नाही हे सुद्धा पत्रिकेमधून कळतं असं सुद्धा बोललं जातं. तर हे नेमकं काय? स्पर्धा परीक्षा जे महत्त्वाचे जे आपण जे विचार करतो पत्रिकेत कसं बघितलं जात आहे ते आपण नक्की प्रेक्षकांना थोडंसं आयडिया देऊया की कसं आपण बघतोय पत्रिकेवर, कुठले स्थान महत्त्वाचे आहेत, कुठले ग्रह महत्त्वाचे आहेत, हे सगळं आपण चेक करू, नक्की दाखवू आपण त्यांना. जर आपण पत्रिकेचं आपण ॲनालाइज केलं साधारण त्याचा प्रश्न आहे स्पर्धा परीक्षा, तर साधारण स्पर्धा परीक्षा बघताना पत्रिकेत काय बघितले जातं, कुठले स्थान बघितले जातात हे आपण नक्की बघूया पत्रिकेमध्ये. आता जर स्पर्धा परीक्षा म्हणजे 6वं स्थान हे महत्त्वाचं येतं, 5वं स्थान शिक्षणाचं महत्त्वाचं येतं, त्याच्यानंतर हायर एज्युकेशन हे 9व्या स्थानातून बघितलं जातं आणि त्याच्यातून तुम्हाला किती लाभ होणार आहे, गेन किती होणार आहे, ही तर तुमच्या 11व्या स्थानावरून बघितलं जातं. ही जी स्थानं आहेत फार महत्त्वाची आहेत स्पर्धा परीक्षा बघताना, की स्थानामध्ये ग्रह कसले आहेत, कुठले ग्रह आहेत, काय ग्रह आहेत, हे फार महत्त्वाचं ठरतं स्पर्धा परीक्षा बघताना. आता हे झालं पत्रिकेतले स्थानासंदर्भातले. स्पर्धा परीक्षा जे आपण बघतो ते ग्रह कुठले महत्त्वाचे आहेत हे पण आपण नक्की प्रेक्षकांना दाखवू की कुठले कुठले ग्रह महत्त्वाचे आहेत स्पर्धा परीक्षा. सगळ्यात पहिला गुरु. गुरु काय करतो? गुरु म्हणजे मोठं सगळ्या.
तर मग हायर एज्युकेशन नॅचरली गुरुच्या अंडर येणार आहे. गुरु फार महत्वाचा आहे. पहिला तुमचं हायर एज्युकेशनचं गुरुपत्रिकेत चांगला आहे आणि त्याच्यामध्ये बळ आहे, तो आरामात तुम्ही स्पर्धा परीक्षा पार करू शकता. पण गुरुमध्ये बळच नाही आहे. तर असे बरेच केसेस आहेत की 9वी 10वी पर्यंत चांगले मार्क्स मिळालेत आणि स्पर्धा परीक्षा जसं कॉलेज सुरू झालं तसे ते पर्सेंटेज खाली येतात. मग शेवटी तो मोठा तुम्ही तर स्पर्धा परीक्षा किंवा सगळ्या महत्त्वाचा ग्रह येतो, तो गुरु हा पाहिजेच महत्त्वाचा. तो कसा आहे, त्याची अवस्था कशी आहे पत्रिकेमध्ये, तुम्हाला किती सपोर्ट करतोय, कधीपर्यंत करतोय, हे महत्त्वाचं ठरतंच. बरोबर. त्याच्यानंतर तो दुसरा ग्रह तो बुध. बुध म्हणजे बुद्धी, फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बुद्धी म्हणजे काय, जर तुम्ही अभ्यास करता आहात तर तुमच्या लक्षात किती राहतोय, किती वेळ तुम्ही अभ्यास केल्यानंतर तो लक्षात राहतोय. परीक्षेमध्ये पेपर लिहिताना गोंधळ होतोय का, स्मरणशक्ती, विचार, हे सगळं ॲक्च्युली बुधाच्या अंडर येतं. त्याच्यानंतर जो महत्त्वाचा ग्रह येतो मंगळ. कुठलीही परीक्षा असो, कुठली स्पर्धा असो, परीक्षा कुठली स्पर्धा असो, त्या स्पर्धाला ऊर्जा तर तुम्हाला पाहिजे. ऊर्जाच नसेल तर कुठलीही स्पर्धा तुम्ही करूच शकत नाही. त्यामुळे मंगळ हा ऊर्जा देणारा ग्रह आहे, तो फार महत्त्वाचा आहे परत स्पर्धा परीक्षा करताना. त्याच्यानंतर चंद्र. चंद्र हा जो म्हणजे मनाचा कारक आहे. चंद्र तुमची एकाग्रता कशी होते, डिस्ट्रॅक्ट तर तुम्ही होत नाहीत ना अभ्यास करताना. तुमचं जे मन आहे जे त्याच्यामध्ये फार महत्त्वाचं की एकाग्रता कसं आहे, काय मन शांत आहे का अभ्यास करताना, गोंधळ तर होत नाही आहे ना. त्यामुळे चंद्र फार महत्त्वाचा ठरतो स्पर्धा परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर शनी. शनी आणि स्पर्धा परीक्षेचा काय संबंध, बिचारा शनीकडे नेहमी आपण जे बघतो तेवढं पाप, खराबच ग्रह, तसा असं थोडंसं आपण नेगेटिव्ह त्याच्याकडे बघितलं जातं. पण असं नाही की शनी काय देतो, शनी म्हणजे डिसिप्लिन. तुमच्या अभ्यासामध्ये थोडं डिसिप्लिन पाहिजे स्पर्धा परीक्षेसाठी. शनी म्हणजे काय, आता स्पर्धा परीक्षा जे अभ्यास करतात खूप वेळ अभ्यास करतात, तो बराच काळ त्यांना अभ्यास करायला लागतो, टाईम भरपूर द्यायला लागतो. 24 तासात न समजा 15 तास 14 तास काय असेल ते ज्याच्या त्याच्याप्रमाणे. पण तिथे एवढा वेळ अभ्यास करणं प्रोलॉंग उशीरपर्यंत हा शनी सपोर्ट करतो. डिसिप्लिन लागते तो शनी देतो. त्यामुळे शनी परत महत्त्वाचा ठरतो. म्हणजे कॉन्फिडन्स देणारा ग्रह तो रवी आहे. त्यामुळे एवढे जे ग्रह आहेत बऱ्यापैकी ते स्पर्धा परीक्षेला तुम्हाला मदत करतात. आता जर स्पर्धा परीक्षा देताना आता मगाशी बोलू, गुरु जर खराब झाला तर नॅचरली हायर एज्युकेशनमध्ये थोडी इश्यू येऊ शकतात. त्याच्यानंतर तो बुध खराब झाला तर मग अभ्यास करताना अभ्यास केला आहे पण तो लक्षात राहत नाही किंवा परीक्षेमध्ये लक्षात राहत नाही, तर बुधपत्रिकेमध्ये खराब असेल तर. त्याच्यानंतर मंगळ, ऊर्जाच नसेल अभ्यास करायला तर काहीच नाही, स्पर्धा परीक्षेमध्ये प्रॉब्लेम येईल. त्याच्यानंतर चंद्र. चंद्र व्यवस्थित नसेल तर अभ्यास करताना मन शांत राहणारच नाही आहे, डिस्ट्रॅक्शन्स भरपूर येणार आहेत. धावया उठ, इथे लक्ष दे, तिथे लक्ष दे, आणि स्पर्धा परीक्षेला नाहीच चालणार आहे. त्याच्यानंतर शनी. अनुशासन पाहिजेच आहे, डिसिप्लिन पाहिजेच आहे. त्याच्यानंतर रवी, कॉन्फिडन्स पाहिजे. हे सगळे ग्रह आहेत, फार मदत करतात स्पर्धा परीक्षेला. आता आपण एक एक थोडंसं उदाहरण घेऊ, म्हणजे छोटे छोटे उपाय देऊ त्या संदर्भात की आपण आता बोललो त्याप्रमाणे. म्हणजे आता जे उपाय देतोय ते हे आपले नॉर्मल उपाय देतोच आहे, पण जर तुम्ही पत्रिका बघून जर तुम्ही अनालाइज केलं आणि तर तेव्हा कुठले प्रॉब्लेम येणार आहेत किंवा येत आहेत स्पर्धा परीक्षेला, तर त्या आणि पत्रिका बघून रेमेडी घेतली तर जास्त ते फायदेशीर ठरते. आता ते सगळ्या घराचे आपण उपाय जिथे आपण उपाय जनरली आपण सांगणारच आहोत की पहिला गुरु जर पत्रिकेमध्ये खराब होत असेल, गुरुमध्ये बळ नसेल तर साधारण गुरुवारी स्वामी समर्थांच्या मठामध्ये जावं. तिकारचा जो अंगारा असतो तो रोज कपाळी लावून अभ्यास केला तरी बराचसा कव्हर होईल. त्याच्यानंतर आपण चंद्र जर आपण विचार केला, डिस्ट्रॅक्शन जास्त असेल स्पर्धा तर चांदीची वाटी घ्यावी, त्याच्यामध्ये दूध
त्याच्यामध्ये हळद. मग थोडक्यात हळदीचं दूध चांदीच्या वाटीत घेऊन तरी रात्री रोज जरी प्यायलं काय परिणाम होतो त्याचा? त्याने एकाग्रता वाढायला मदत होईल. चंद्र हा चंद्रा संदर्भात आहे. चांदी हा चंद्राला रिप्रेझेंट करतो. दूध सुद्धा चंद्राला रिप्रेझेंट करतं. आणि हळदीचं आणि हळद म्हणजे थोडीशी आपण म्हणू शकतो की रिकव्हरी, थोडंसं हिलिंग. अच्छा. त्यामुळे हे जर रात्री जरी पेलं तरी छोटंसं चंद्रामध्ये बराचसा इफेक्ट येऊन जाईल. अच्छा. त्याच्यानंतर शनी, त्या शनीचं पत्रिकेमध्ये थोडंसं अशुभ असेल तर मग कंटाळा, आळस अभ्यास करताना हा येतो. तर त्याच्यासाठी फारसे उपाय आहेत आपले. त्यासाठी आपण एक सुंदर प्रोडक्ट आपण लॉन्च केलं ते म्हणजे काही तुपवात आपली. अच्छा. काही तुपवात आहे. काही तुपवात म्हणजे काय? तुपाची वात आहे. आता एकाग्रतासाठी अभ्यासाच्या अगोदर रोज घरी काही तुपवात एक समोर 2 फूट लांब ठेवावी, एक काढून त्याच्यातली रोज, आणि ती पेटवावी. ती ज्योत जे येते त्याच्यामध्ये 1 मिनिटं त्याच्याकडे बघून नंतर डोळे मिटून ओम शन शनिचराय नमः मंत्र म्हणायचा 5 मिनिटं आणि मग अभ्यासाला सुरू करा. फार बरं. त्याच्यानंतर घरातली नकारात्मक ऊर्जा का आपण बोललो होतो, त्याच्यानंतर त्याचा सांग प्रोडक्ट आहे आपलं ते म्हणजे काळा कापूर. तेच मी तुम्हाला विचारणार होतो, काळा कापूर म्हणजे काय नेमकं? काळा रंग म्हणजे आपलं संरक्षण करतं. बाळ जन्माला आलं तर आपण तीच लावतो. मंगळसूत्र गळ्यामध्ये काळच आहे. काळा रंग संरक्षण कसं बनवतात तो? आपले स्वतः सगळे मॅन्युफॅक्चरिंग आहेत. जेवढे इंटिग्रेट वास्तू संदर्भात जे पॉझिटिव्ह ऊर्जा जे आणणारे आहेत ते सगळे आपले प्रोडक्ट त्याच्यामध्ये संदर्भात आहेत. जेवढे प्रोडक्ट तेवढे, आणि स्वतः आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो. स्वतः आपण बनवतो त्या हिशोबाने. आता काळा कापूर हे 2008ला लॉन्च केलेलं आहे. पण लोकांना एवढं फरक पडला की एकदा फरक पडले की बाकी सगळे येतातच. बरोबर. तर बाकी सगळे आले. पण एवढं लक्षात ठेवा की काळा कापूर वापरताना सांडगे ब्रँड हिरवा पॅकेटमध्येच येतं. तो लूज येत नाही, कुठल्या प्लॅस्टिक डबीत येत नाही. त्यामुळे वापरताना सांडगे ब्रँडचा हिरवा पॅकेटमध्ये काळा कापूर येतो ओरिजिनल, तो नक्की वापरावा. नाहीतर आज एकदा फरक पडला. 2008ला कोण होतो काळा कापूर? कोण होतं? आज तो बघायला मिळतील अशा गोष्टी. एकदा फरक पडायला लागला की बाकी सगळेजण येतात. तर सांडगे ब्रँडचा कापूर हिरवा पॅकेटमध्ये ओरिजिनल, लक्षात ठेवा. माझा सर पुढचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा होता. आपण आत्ता स्पर्धा परीक्षांसंदर्भातलं बघितलं, मात्र वैद्यकीय ज्या काही परीक्षा होतात तर मग या सगळ्यातलं हे यश कसं संपादन करायचं असं सुद्धा पत्रिकेमधून कळतं असं म्हणतात. तर मग ते ओळखायचं कसं? ज्यांना मेडिकल फील्डमध्ये जायचं ते तो अतिशय महत्त्वाचा स्पर्धा परीक्षा तर ग्रहाची थोडीशी ओळख करून दिलीच. त्याच्यामध्ये प्रत्येक रवी फार महत्त्वाचा ग्रह येतो. बरं. मेडिकल क्षेत्रामध्ये ज्यांना जायचं आहे त्यांना. बरं, आता ह्याच्यामध्ये पण किती डेप्थ आहे बघा, कसा अभ्यास आहे बघा. ह्याच्यामध्ये नुसता मेडिकल डॉक्टर आपण बघतो. डॉक्टर म्हटलं तर नुसतं डॉक्टर नाही. मग तुम्ही कुठलं डॉक्टर म्हणजे कुठल्या संदर्भातले तुम्ही पुढे जाऊन डॉक्टर होणार ते ग्रहपट त्याच्यामध्ये फार रिलेट करतात. म्हणजे कोणाला जे आपल्याला स्त्री रोगतज्ञ व्हायचं आहे त्याच्यानंतर मग शुक्र एक फार महत्त्वाचा ग्रह येतो. बरं. तो ॲड ऑन होतो. तो कुठे आहे? बरं, आता ते डॉक्टर जे आपण होणार आहात आणि कोणा क्लिनिक उघडायचं आहे तर ते कुठे उघडायचं? क्लिनिक घरात जवळ त्यांना सक्सेस आहे, घराच्या लांब आहे की ॲब्रॉडला आहे, हे जर आपण ठरवलं तर तरीसुद्धा फार मदत होते त्या हिशोबाने. जर क्लिनिक उघडायचं असेल तर कुठे सक्सेस आहे, कुठल्या एरियात सक्सेस आहे, ते पण फार महत्त्वाचं येतं. ह्या संदर्भातल्या ज्या अशा बरेच ज्या गोष्टी आहेत की तुम्ही नुसतं डॉक्टर नाही तर तुम्ही कुठले डॉक्टर होणार आहात, कुठल्या फील्डमध्ये जाणार आहात. त्याच्यामुळे तुम्हाला सर्जन व्हायचं आहे तर लगेच मंगळ हा फार महत्त्वाचा ग्रह येतो. मग त्याची पोझिशन कशी आहे? तो वीक तर नाही आहे ना. म्हणजे नुसतं डॉक्टर नाही, त्याच्यामध्ये पण तुम्ही कुठल्या ह्याच्या फील्डमध्ये जाणार डॉक्टरच्या, कुठल्या स्ट्रीममध्ये जाणार, तो ग्रह परत फार महत्त्वाचा ठरतो. जसं आपण बोलतो आता तसं. म्हणजे असे बरेच गोष्टी आपण कॅल्क्युलेट करायच्या असतात. बरं, जे आपण स्पर्धा परीक्षा किंवा डॉक्टरांच्या परीक्षा जेव्हा देत असतो तेव्हा अजून एक गोष्ट महत्त्वाची ठरते, ती म्हणजे तुमची दशा.
पत्रिकेत दशा कशी आहे? मग तुम्हाला मित्रग्रहाची का तुम्हाला सपोर्ट करणारी ग्रहांची दशा आहे का? किंवा तुम्हाला जो अशुभ ग्रहाची दशा जर चालू असेल तर नॉलेज आहे, सगळं आहे, पण थोडासा मार्कासाठी कुठेतरी मिस आउट होतं. मी आपण नेहमी म्हणतो की कर्माला भाग्याची साथ लागते. 90% कर्म आहेच, तर 10% तर भाग्याची साथ नाही मिळाली तर माझ्याकडे नंतर कसे क्लायंट येतात, तर माझा मुलगा हुशार असून थोडासा मार्कासाठी एक्झाम क्रॅक करू शकला नाही. म्हणजे तुमची जी दशा आहे जेव्हा तुम्ही एक्झाम देणार आहात ती कुठली आहे ही पण फार महत्त्वाची असते. बरोबर. म्हणजे तुमची पिरियड कुठला चालू आहे ग्रहाचा, त्याच्यानंतर बोला तुम्ही एक्झाम दिल्यानंतर कॉलेजचे ॲडमिशन्स असतात बरेचशा वेळी, मग ते कुठे होणार आहे? घराजवळ कॉलेजचे ॲडमिशन होणार आहे, घराच्या लांब होणार आहे. आता पुण्याचा क्लायंटचाच माझा प्रश्न होता. त्यांनी मला मी गाईड केलं. पुण्याचा क्लायंट माझं ऑल ओव्हर महाराष्ट्र माझी कन्सल्टन्सी असतेच. पुण्याचा क्लायंट होता की फोन आला होता आणि ॲडमिशनच होत नव्हती. बर. मी त्यांना फक्त गाईड केलं, मॅम तुमच्या मुलाचं ॲडमिशन तुमच्या घरापासून लांब होणार आहे, तिथे तुम्ही ट्राय करा. त्यांचा परत थँक्ससाठी फोन आला, तर थँक्यू, व्यवस्थित ॲडमिशन झाली आहे. किती मदत करतं माहिती आहे ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र तुमच्या आयुष्यामध्ये. बघा ज्योतिषशास्त्र मी तर असं मानतो, बाकी तर मला माहित नाही. शेअर मार्केटवर कसा परिणाम होतो म्हणायचाच? शेअर मार्केटचं सुद्धा म्हणजे आपण ॲनालाइज करतो शेअर मार्केटचा बघता. तर राहू एक फार महत्त्वाचा ग्रह होता, पंचम स्थान महत्त्वाचं आहे, तर त्याच्यानंतर 8वं स्थान महत्त्वाचं आहे, तर लाभ, त्याच्यानंतर लाभ होणारी की ते महत्त्वाचं आहे, तर भाग्यस्थान महत्त्वाचं आहे. तर त्या सगळ्या स्थानाचा विचार करायला लागतो. राहू ग्रह येतो महत्त्वाचा, त्याच्यानंतर तुमचा नॉलेज गुरु आलाच, प्रश्नच नाही आहे. बुधा तुमचा नॉलेजचा आलाच, गुरु तुमच्या प्रगतीचा आलाच. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी शेअर मार्केटमध्ये तुम्हाला ॲनालाइज करता की काही लोक माझ्याकडे तसे येतात, तर मी स्टॉक घेतलेला खाली जातो आणि मी रेकमेंड केलेला स्टॉक मित्रांना तो वरती जातो. तर मग तिथे तुम्ही लाभ का होत नाही आहे? तर हे महत्त्वाचं आहे. बघा मी ज्योतिषशास्त्र असं म्हणतो, मी स्वतः ज्योतिषशास्त्र म्हणजे गाडीची हेडलाईट, की साधं पुढे काय होणार आहे, जशी गाडीची हेडलाईट मदत करते, पुढचा रस्ता कसा आहे तशी ज्योतिषशास्त्र मदत करतो. की साधं पुढे काय, कसं आहे, काय तुमचा रस्ता कसा आहे आयुष्याचा, काय वळणं आहेत, त्याच्यामध्ये आपण कसं जायचं आहे, हे ज्योतिषशास्त्र मदत करतं. म्हणून मी म्हणतो की ज्योतिषशास्त्र ही गाडीची नेहमी हेडलाईट आहे. त्या हिशोबाने फार मदत होतं ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राचं तुमच्या आयुष्यामध्ये. खरं आहे. नक्कीच धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत एवढी माहिती, म्हणजे अक्षरशः ही माहिती पण फार थोडीशी आहे, ह्याच्यामध्ये अजून संक्षिप्त स्वरूपामध्ये आणि सखोल विश्लेषण अजून व्हायला हवं, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण आता इथेच थांबतोय. धन्यवाद तुमचे सुद्धा. तुम्ही जय महाराष्ट्रसोबत आज एवढी मोठी माहिती, एक ठेवा तुमच्याकडे असलेला तो तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात. तुमचे आभार. आता या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या कार्यक्रमांसाठी पाहत राहा जय महाराष्ट्र.